अधिकृतपणे हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि स्टेजवरूनच जाहीरपणे बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंचं कसं काम केलं हेही सांगितलं। सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता असं हर्षवर्धन पाटील म्हणतात। पाहूया। ताई, आम्हाला अभिमान आहे, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। इंदापुरात शरद पवारांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली आणि बारामती लोकसभेवरून गौप्यस्फोटही केला। बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता असं मंचावरून जाहीरपणे हर्षवर्धन पाटील म्हणाले। म्हणजेच महायुतीत असताना आपण सुनेत्रा पवारांऐवजी सुप्रिया सुळेंचंच काम केलं हे हर्षवर्धन पाटलांनी मान्य केलं। खासदार सुप्रिया ताई ते आमच्या भगिनी आहेत, आणि ताई आम्हाला अभिमान आहे की तुम्ही 4 वेळा खासदार झाला, 3 वेळा प्रत्यक्षपणे आमचा सहभाग होता थोडाफार, आणि कालच्या निवडणुकीला आमचा सहभाग हा अदृश्य होता। हसला तुम्ही सगळी मनापासून। लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून बारामती लोकसभेतून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार होत्या, ज्या सुप्रिया सुळेंनी बाजी मारली, तर सुनेत्रा पवार पराभूत झाल्या। सुळेंच्या विजयात कसा हात होता हे आता हर्षवर्धन पाटलांनीही सांगितलं, आणि ते आकडेवारीवरूनही दिसतं। हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूर मतदारसंघात सुनेत्रा पवारांना 88,069 मतं पडलीत, तर सुप्रिया सुळेंना 1,14,020 मतं मिळाली। म्हणजेच इंदापुरात 26,151 मतांची आघाडी सुळेंना मिळाली। त्यांनी वक्तव्य केलेल्याला माय उत्तर द्यायला बांधील नाहीये। मी माझ्या स्वतंत्र विचाराचा आहे, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे। मला जे काही सांगायचं होतं ते आत्ता सभेत इतक्या विस्तृतपणे मी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही मुद्दा मी ठेवलेला नाहीये। त्याच्यामुळे तिथं प्रत्येकाची वक्तव्य मागच्या काळात काय काय होती, पक्षांतर बंदी कसं होतं, आयाराम गायाराम ह्याच्याबद्दल ते स्वतः काय बोलले होते, तुम्हीच चॅनलवाल्यांनी दाखवलं, तुम्हीच लोकांनी दाखवलेलं, मीच बघितलं, आणि आज त्यांच्यावर काय बोलण्याची पाळी आली ते त्यांनी त्याचा विचार करावा। तर हर्षवर्धन पाटलांचा प्रवेश होताच शरद पवारांनी इंदापुरातून तिकीटही घोषित केलं आणि मंत्रिपदाचे संकेतही दिलेत। असं आहे की काही काम करायला हर्षवर्धनची काय गरज आहे? कठीण काम असेल, लोकांच्या हिताचं असेल, लोकांचं जीवन बदलायचं असेल, अशी कामं हर्षवर्धनकडे द्यावी, आणि ती द्यायची असेल तर पहिलं काम तुम्हाला करावं लागेल। तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवा, विधानसभेत पाठवणं हे तुमचं काम, आणि राज्याचं काम करण्याची जबाबदारी सोपवणं माझं काम। रामकृष्ण हरी। इंदापुरातून तिकीट मिळणार नसल्यानंच हर्षवर्धन पाटलांनी भाजपची साथ सोडून तुतारी हाती घेतली। मात्र फडणवीसांनीही थांबवण्याचे प्रयत्न केले हे सांगतानाच आपल्यासमोर कसे पर्याय ठेवले गेले याचाही खुलासा हर्षवर्धन पाटलांनी केला। म्हणलं साहेब, माझा व्यक्तिगत निर्णय नसून या इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा आग्रह असा आहे, आणि मला तो आग्रह नाकारता येणार नाही। मग त्यांनी काय पर्याय ठेवले माझ्यासमोर, हे देतो ते देतो। म्हणलं साहेब, ते देण्याच्या पलीकडे आता आमची जनता गेली। आता ते देण्याच्या पलीकड जनता गेलेली असल्यामुळं उद्या जर मी काय एखादी गोष्ट तुम्ही सांगितलेली जर स्वीकारली तर तिथं हर्षवर्धन पाटलाचा व्यक्तिगत स्वार्थ दिसेल। मी राजकारण, समाजकारण व्यक्तिगत स्वार्थ कधी करत नाही, तर जनतेच्या स्वार्थाकरता राजकारण करतो, आणि म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पवार साहेबांच्या पक्षामध्ये आपण आज या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। फडणवीसांनी मात्र हर्षवर्धन पाटलांची जुनी बातमी असल्याचं सांगून अधिक बोलणं टाळलं। तर तुम्ही नवीन काय सांगताय? जुनी न्यूज आहे, काही आजची न्यूज थोडी आहे।
इंदापुरातून लढण्यासाठीच हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली आणि त्यांना शरद पवारांनी तिकीट जाहीर केलं. आता इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांचा सामना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्ता मामा भरणेंशी होणार. दीपक कापरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, इंदापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.